हो साहेब मला सोडा ना. ये गपचूप उभा राहा रे. घ्या ना 100 रुपये घ्या. जाऊ दे मला. गप उभा राहा तू. काय रे हा काय झालं इकडे? मी काही नाही केलंय साहेब, सोडा ना मला. जुगार खेळतो सर मलाच विचारतोस? पण जुगार खेळणं गुन्हा आहे माहित नाही का? कमवायची अक्कल नाही वर जुगार खेळतोस हा? झटपट पैसा कमवायचा आहे. अहो नाही, मी खेळत नव्हतो साहेब. गप, खोटं नाही बोलायचं. इथे कोण कोण जुगार खेळतोय मला चांगलं माहिती आहे. इथे पैसे लावत होतास ना? चल तू पोलीस स्टेशनला चल. हो नाही, पोलीस स्टेशन नको. मी फक्त बघत होतो, आई शपथ. मी परत बघणार पण नाही, या मार्गाने येणार सुद्धा नाही, प्लीज. हा अहो चांगल्या घरचा आहे हो, मी MBA केलंय. एवढं शिकून हे धंदे करतोस? चांगल्या घरातली मुलं जुगार खेळतात का? अहो पण मी म्हटलं ना, मी खेळत नव्हतो, मी बघत होतो. ठीक आहे चल 50 उठाबशा काढ. तपाशा कशाला? 100. अहो पण ऐका ना, मी काही नाही. 200 उठाबशा काढ. हो काढतो. हो साहेब मला जाऊ द्या ना. ये. अहो मी गप शिकलेलो आहे. मारा. हो साहेब जाऊ द्या ना. अरे तू गप उभा राहा, तुला बघतो थांब. हो साहेब. चल लवकर. झाल्या. चल निघ. परत जर इथे दिसलास ना तर लक्षात ठेव, समजलास काय? हा हा चल. हो साहेब मला जाऊ द्या ना. ये चल गपचूप चल. अभिस किचनला चाललोय ना आपण, मग गाडी का नाही काढलीत तुम्ही? बाईक काढायची ना, रिक्षा करूया का आपण? अरे कमाल आहे यार तुझी. बायको बरोबर मस्त रस्त्यातनं फिरायला जावं हे माझं स्वप्न असूच शकत नाही काय? बोलला नाहीत कधी तुम्ही मला? आता मी कामाच्या व्यापात, तू संसाराच्या गडबडीत. आतापर्यंत आपल्याला वेळ कुठे मिळाला इतका? असं माझी ना खूप स्वप्न आहेत. मला तुझ्याबरोबर जग फिरायचंय. म्हणजे पॅरिसला जाऊन छोट्याशा क्यूट कॅफेमध्ये बसून चमकणारा आयफेल टॉवर बघायचा आहे. नॉर्वेला जाऊन नॉर्दर्न लाईट्सचा खेळ बघायचा. स्वित्झर्लंडला उबदार बर्फाच्या डोंगरात जायचं. काय? बर्फाचे उबदार डोंगर? तुला गंमत माहितीये का? आपण ते ऊब देणारे कपडे घालून त्या बर्फामध्ये जातो ना, सुरुवातीला थंडी वाजते, पण नंतर चक्क त्या बर्फामध्ये उकडायला लागतं. हो, मग मधूनच गार वारा येतो, अंगावर शारे येतात, हुडहुडी भरते, परत उकडायला लागतं. असा खेळ सुरू होतो. तो खेळ मला तुझ्याबरोबर खेळायचा आहे. कॅनडाला जाऊन नायगारा फॉल्स मधून उडणाऱ्या तुषारांमध्ये तुझ्याबरोबर भिजायचं आहे. आफ्रिकेत जाऊन जंगल सफारी करायची. माझी खूप स्वप्न आहेत. हा. मला ना तुमच्या बरोबर अष्टविनायकाच्या यात्रेला जायचंय आणि मला खंडोबाचं दर्शन घ्यायचंय. आणि त्या पायऱ्या मला घेऊन तुम्हाला चढावं लागेल. जमेल ना तुम्हाला? न जमायला काय झालं? मला तुमच्या बरोबर ना वैष्णव देवीचं दर्शन सुद्धा घ्यायचंय. वैष्णव देवीला खूप थंडी असते म्हणे आणि ना खूप असं लांब चढत चढत जावं लागतं. थांबत थांबत का होईना, पण मला ना सगळा प्रवास पायी करायचा आहे. करूया. तुला जे जे करायचं ना ते आधी वैष्णव देवी, मग जंगल सफारी. हो, अभिस किचनला जायचंय ना आपल्याला. हे काय मध्ये? कशी आहे गाडी? छान आहे, मस्त आहे रंग. कुणाची आहे? तुझी आहे. माझी? हो, काहीतरीच काय. माझी काय गाडी? माझ्या अनेक स्वप्नांमधलं एक महत्वाचं स्वप्न. असं मला ना तुला इंडिपेंडेंट झालेलं बघायचंय, संपूर्ण स्वावलंबी. आता ही गाडी तुझी आहे, तेव्हा आता बस, रिक्षा, टॅक्सीसाठी थांबायची गरजच नाही. अरे बघताय काय मॅडम, बसा गाडीमध्ये. अहो काय तुम्ही पण, काहीतरीच काय. अरे तुझ्याकडे शोफर ड्रिव्हन कार आहे असं समज ना. ये 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 ये. तुम्ही सुद्धा ना खरंच. बसा. कमाल करताय तुम्ही.
right and then right turn. अगं बाई, ही गाडी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देते की काय? तुझ्या आवडीचं गाणं पण लावेल ती. लव लावा ना. प्लीज प्ले ओल्ड सॉन्ग फ्रॉम हिंदी फिल्म. काच साफ हो गया मैडम. हो साहेब, गाडीमधून धूर येतोय, धूर बघा जरा. अगं बाई, काय झालं असेल? कुठे धूर तर दिसत नाहीये. अरे मगाशी येत होता धूर. अहो, काय म्हणतोय तो? धूर येतो म्हणतायत पण काय दिसत तर नाहीये. चोर चोर, तो बघा पाकिट घेऊन पळाला. चोर चोर चोर. पकडा. अरे चोरी करतोस? नाही, नाही, सर. चोरी करतोस? सर मारू नका सर, सर मारू नका सर, मारू नका सर, चले चल इकडे. मारू नका सर. उभा राहा इकडे. अरे मोबाईल आणि पाकिट घेऊन पळत होतास काय? चले सगळं सामान बाहेर काढ. काढ लवकर, नाही तर अजून 2 देईन तुला. देतो देतो देतो. चल लवकर. हे घे. हे काय? हा झाला सरांचा फोन. मॅडमचा फोन कुठे? देतो. काढ. चल चल लवकर काढ. देतो देतो. देऊ काय? मारू नका काय. साहेब साहेब माफ करा. बाय बाय. काय माफ करा? पोलिसात देऊ काय? नाही पोलिसात देऊ नका. अहो हातावरचं पोट आहे आमचं. माफ करा. बाय माफ करतो. साहेब माफ करा. मॅम माफ करा. ठीक आहे चल निघ. चल चल. तुला कुठे लागलं नाही ना? नाही सर, मी ठीक आहे. थँक्स. इट्स ओके सर. नवीन गाडी? हो.
सॉरी सर, माझे खराब हात लागले. थांबा, मी साफ करून देतो. छान आहे सर गाडी. थँक्स. बरं, तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होत असेल ना. हो. अहो अहो तुम्ही इथे देवळासमोर का गाडी थांबवलीत? तुम्हाला देवळात जायचंय स्वतःला? नव्या गाडीसाठी ना? नाही असावरी, आजपर्यंत मी 10 गाड्या घेतल्या असतील पण कधी देवळात नव्हतो आलो. पण आज सोहमसाठी? आजपर्यंत सोहमला सुधारण्याचे खूप प्रयत्न केले आपण, पण काही उपयोग झाला नाही. पण आता तो सुधारतोय, स्वतः मेहनत करतोय. आपले प्रयत्न फसले असतील पण त्याच्यात कोणीतरी हा बदल घडवलाय. कदाचित तुझ्या प्रार्थनेमुळे देवाने तो बदल घडवला असेल. आपलं लक्ष नसताना तुझ्या देवाचं त्याच्याकडे लक्ष असेल. जे काय घडतंय ते त्याच्यासाठी खूप कठीण असेल पण त्याच्या भविष्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. आणि म्हणूनच मला देवाचे आभार मानायचे. अहो हात जोडा. मी प्रदक्षिणा घालून येऊ का? हो. अहो असे गोंधळून जाऊ नका. तुमच्या मनात जे काही आहे ना त्या देवासमोर निसंकोचपणे बोला. त्याला सगळंच माहिती आहे पण तरी बोलून तुम्हाला बरं वाटेल म्हणून बोला. मी आलेच प्रदक्षिणा घालून. आता बायकोनी सांगितलंय म्हणजे बोलायला तर पाहिजेच नाही का? तसं तुमचं आणि माझं बोलणं यापूर्वी 1-2दाच झालंय आणि तेही आसावरीमुळे किंवा आसावरीसाठीच. पण यावेळी मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला तर माहिती आहे आसावरीचा जीव सोहम मध्ये आणि त्याच्यात झालेला चांगला बदल हा तिच्यासाठी जगातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपेक्षाही महत्वाचा आहे. आणि मुख्य म्हणजे तो बदल बघून ती खूप खुश आहे. आणि ती खुश आहे म्हणून मी खुश. सो काय नाही, आम्हाला दोघांना असं खुश ठेवण्याबद्दल थँक्स.
झालं? हो. पाया पडा परत एकदा. बाय आपलं काम मस्त होतं ना. एक नंबर. काय रे सोहम, अरे कामात होते मी. तुझा फोन आला की हातातली कामं टाकून लगेच निघायला मला वेळ नसतो. हा घे 500 रुपये, तुला हवे होते ना. थँक्यू. हे घे. चल हे बरं आहे रे. 1 घंटे में 500 रुपया प्लस पोलिसांची कटकट नाही, मार पण खावा लागत नाही. भाई याच्यानंतर परत कधी कोणाचा मोबाईल बॅग डब्बा चोराचा असेल ना, बाय आपली याद रखने का. हा ठीक आहे ठीक आहे, जा. कोण रे हा? हा मित्र. तुझा फोन आला ना तेव्हा चहा टाकत होते. तुझा फोन आला आणि लगेच निघाले. आता एवढी आली आहे तर मला चहा तर पास. दादा 2 कटिंग द्या. सोहम, या रिसेशन मध्ये लोकांचे खूप वांदे होत आहेत यार. पैसा हिशोब ठेवायला लागत असणार. तुलाही अवघड जात असेल ना. नाही म्हणजे तुला गरज पडेल तेव्हा मी पैसे देते तुला. पण हे बघ सोहम, तुला दिलेले सगळे पैसे मी तुझ्याकडून परत घेणार आहे. हा सगळा हिशोब लिहून ठेवलाय मी. नाही अरे माझा नवरा मला ओरडतो उगाच पैसे खर्च केले तर. अरे हसतोस काय तू? कुठे 500चा विचार करतेस तू? बडा सोच. म्हणजे हे बघ, आपली पार्टनरशिप फक्त पैशांपुरतं आहे. हो मग सोहम, तुला आठवतंय ना मागे तुझ्या वस्तूंच्या डिलिव्हरीचे पैसे मीच दिले होते. मी सगळा हिशोब लिहून ठेवलाय. हा आता तू फ्रेंड आहेस म्हणून. फ्रेंड मेन काय नाही, पैसा बोलताय. तू सगळे हिशोब लिहून ठेवलेस ना. माझ्याकडे पैसे आले की सगळे डबल देऊन टाकीन तुला. मग तुझा आणि माझा संबंध संपला. आणि तसंही तुझ्यासारखे 500 रुपयाचा हिशोब ठेवणारी लोक मला आसपास पण नको आहेत. आता बघ, लवकरच माझं राज्य सुरू होणार. आता लवकरच पैशांमध्ये खेळणार आहे मी. सगळं काही इम्पोर्टेड असेल माझ्याकडे. लंडन पॅरिसहून आणलेली घड्याळ, परफ्युम्स, कपडे आणि माझ्यासाठी सोन्याचा मुकुट सुद्धा बनवून घेणार आहे मी. गाड्यांची तर लाईन लागेल माझ्याकडे. दिवसाला मी गाड्या बदलणार. आणि माझ्या गाडीला असा कोणी धुळीचा हात जरी लावला ना, मी त्याचा हात तोडून टाकेन. तू बघच, आता मी वरती असणार आणि सगळे माझ्या पायाशी असतील. लवकरच माझा राजयोग सुरू होतोय. मुंबई का किंग कोण? सोहम कुलकर्णी.